आपण पाहतोय बारामतीमध्ये आता लक्ष्मण हाके दाखल झालेले आहेत। सरकारनं पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा लक्ष्मण हाके बारामतीत दाखल झालेले आहेत। त्यांचा आज मोर्चा या ठिकाणी होतोय। सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये हा निघालेला महाएल्गार मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे। पुढच्या बाजूला जे काय ओबीसी बांधव येत आहेत त्यांनी महिलांच्या पाठीमागे जायचंय। खरं तर आपण शिस्तीचं दर्शन करायचंय। फुटपाथवरती चालणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की कृपा करून आपण मोर्चामध्ये सहभागी झाला तर निश्चितपणे मोर्चाची आणि आपल्या सर्व ओबीसी समाज बांधवांची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही। बारामतीमध्ये हा जो ओबीसी महाएल्गार मोर्चा सुरू झालेला आहे, या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व ओबीसी समाज बांधवांचं मनापासून या ठिकाणी आयोजक संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। सर्व ओबीसी बांधवांना विनंती की आपण या मोर्चामध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं जर सहभागी झालो तर निश्चितपणे आपल्या मोर्चाची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही। पुढच्या बाजूला जे ओबीसी बांधव येत आहेत त्यांनी मोर्चामध्ये लाईन चालायचं। सर्वांनी लाईन चला। फुटपाथवरती चालणाऱ्या ओबीसी बांधवांना विनंती की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हा। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोर्चाचं नामकरण होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की आमच्या आजची ही समाज पुस्तक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे आणि याचं नेतृत्व करणारं सुद्धा ही संस्कृत शिकलेलं आणि संविधानात मारलेलं आपल्या सर्वांच्या समोर असं महाराष्ट्राच्या झाल्यावर आणि ओबीसीचे संघर्ष करण्याचे आदरणीय लक्ष्मण हाके सर यांचं सर्व समाज बांधवांच्या वतीनं मनापासून स्वागत। त्याचबरोबर कायद्याची लढाई कायद्यानेच लढलं असं सांगत हल्ली सगळं साहेब त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत। त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सुरेशबाबा वाघमारे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व समाज बांधवांचं वतीनं आदरणीय सर्व मान्यवरांचं आणि संघर्षार्थ्यांचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।